हाय. तर दिवाळी तर उद्याच आली, तर मी आज फक्त बिस्किटं बनवणार आहे. त्याची रेसिपी तुमची शेअर करते. आणि माझ्याकडे असे कान ना कान होतच राहतात. तुम्ही बघितलं असेल, एक वाटी तूप घेतलं आहे, तूप कढईमध्ये टाकते आणि तर तुपासकट ती वाटी त्या तुपामध्ये पडली. सो असं काही ना काही घडतंच असतं माझ्यासोबत. ते मस्त मेल्ट करून घ्या. की त्याच्यामध्ये एक वाटी तूप, एक वाटी साखर, मस्त साखर आणि तूप मेल्ट करून घ्या. मेल्ट करून झालं की त्याचा कलर व्हाईट होईपर्यंत ते ढवळत राहा. ढवळून झालं तर बघा अशा प्रकारे त्याचा कलर एकदम व्हाईट होतो. त्याच्यानंतर मग आपण एक वाटी मैदा घेतला आहे, अर्धी वाटी बेसन, 2 बारीक रवा, 2 स्पून बारीक रवा, असं सर्व ना मिक्स करून घ्या. एकदम सर्व घट्ट होईपर्यंत मिक्स करा. त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकू नका. आपला जसं पिठाचा गोळा रेडी होतो तशाप्रमाणे पिठाचा गोळा रेडी करून घ्या. एकदम पाणी त्याच्यामध्ये टाकू नका, काही टाकू नका. आणि 1-2 गोष्टी सांगायला मी विसरली, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर सर्व अर्धा स्पून टाका. ते सर्व मिक्स करून घ्या. आणि तुमच्याकडे जर हे वेलची पावडर असेल तर तेही टाका. बघा अशा प्रकारे मस्त पीठ मळून घ्या आणि तो फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. 30 मिनिट्स और 40 मिनिट्स फ्रीजमध्ये ठेवा. त्याच्यानंतर बघा मस्त तो कडक होतो आणि छोटे छोटे गोळे रेडी करून घ्या. आपण जसं लाडू बनवतो तसेच गोळे रेडी करून घ्यायचे. त्याच्यामध्ये चप्पट करू नका, कारण की जेव्हा तो आपण गॅसवर ठेवतो बेक करण्यासाठी तेव्हा तो आपोआप चप्पट होतो. कारण की फक्त लाडू करून घ्या त्याचे, आणि त्याच्यावरती तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते टाका. चप्पट अजिबात करू नका. चप्पट केलं तर अजून ते एकदम बिस्किटासारखं होईल. तुम्ही पुढे बघालच माझी बिस्किटं कशी झाली होती, एकदम क्रिस्पी खुसखुशीत झाली होती. हे सर्व आणि एका साईडला मी तव्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्यावर जाळी ठेवली होती बेक प्री हीट होण्यासाठी. बघा अशा प्रकारे मी लाडू रेडी करून घेतले. लाडू ना म्हणजे बिस्किटांची लाडू रेडी करून घेतले आणि जवळजवळ 20 ते 25 मिनटं ते बेक करायला ठेवा. मी तव्यावरच करते. बघा अशा प्रकारे मस्त एकदम खुसखुशीत बेक झाले होते माझे बिस्किटं आणि एकदम खूप छान झाले होते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत